राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये तिसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आले होते। सोलापूर स्थानिक न्यायालय तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली। सदर राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 45,669 प्रलंबित प्रकरणं, 48,413 दाखलपूर्व प्रकरणं अशी एकूण 94,082 प्रकरणं लोक अदालतमध्ये ठेवण्यात आली आहेत। या राष्ट्रीय लोक अदालत सोलापूर जिल्ह्यातील एकूण 18,634 प्रकरणं सामंजस्यानं निकाली काढण्यात आली आहेत। लोक अदालतीच्या माध्यमातून एकूण रक्कम 10,15,15,783 इतके मूल्य असणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्यानं तडजोड करण्यात आली आहे। सदर राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन माननीय श्री मनोज शर्मा, प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश श्री योगेश राणे, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, विविध संघाचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव, महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे सदस्य श्री मिलिंद थोबडे, सोलापूर महानगरपालिका उपायुक्त श्री आशिष लोकरे, भारतीय स्टेट बँकेचे वरिष्ठ प्रबंधक श्री संदीप झोडगे, विधिज्ञ श्री VN देशपांडे, बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल अधिकारी श्री संजीव कुमार, विधिज्ञ विनोद कांबळे तसेच जिल्हा न्यायालय प्रभारी प्रबंधक श्री मुकुंद ढोबळे, विधिज्ञ पक्षकार आदी उपस्थित होते। महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणामार्फत लोक अदालत, राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये आपण दाखल प्रकरणे प्रलंबित असणारी न्यायालयामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये 45,769 ठेवण्यात आलेले आहेत व दाखलपूर्व प्रकरणे एकूण 48,413 अशी दोन्ही मिळून एकूण 94,082 प्रकरण ठेवण्यात आलेली आहेत। आणि यापूर्वी आपण पेटी केसेस निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम या अभियानाच्या अनुषंगाने राबवलेली। त्या मोहिमेमध्ये आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये 4,887 प्रलंबित प्रकरणे निकाली काढलेली आहेत आणि ही लोकांना त्यांचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी सुवर्ण संधी आहे लोक न्यायालय। त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त प्रकरणे तडजोड करून त्याचा लाभ घ्यावा।